एंजिओप्लास्टी नव्हे लुटीचा गोरखधंदा। पैसे लाटण्यासाठी रुग्णांच्या हृदयात स्टेंट, हॉस्पिटलमध्ये हार्ट सर्जरीचं स्कॅम। अचानक तुमच्या छातीत दुखल्यामुळे तुम्ही हॉस्पिटलला जाता आणि तुम्हाला हृदयात स्टेंट टाकायला सांगितलं असेल तर जरा थांबा, कारण सध्या देशात एंजिओप्लास्टीच्या रॅकेटचा धुमाकूळ सुरू आहे। आयुष्यमान योजनेअंतर्गत मिळणारे उपचाराचे पैसे लाटण्यासाठी एजंटच्या माध्यमातून सुरू असलेल्या एंजिओप्लास्टीच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश झालाय। गुजरातमधील ख्याती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून रोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरात 90 लोकांची तपासणी करण्यात आली। त्यातील 19 जणांची नकली एंजिओप्लास्टी करत 7 रुग्णांच्या हृदयात स्टेंट टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। तर यापैकी 2 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं हा घोटाळा उघड झालाय। मात्र एंजिओप्लास्टीची गरज नेमकी कधी असते ते पाहूयात। रक्तवाहिन्यांमध्ये 70% जास्त ब्लॉकेज असल्यास, चालताना धाप लागत असेल तर, छातीत जास्त वेदना होत असल्यास एंजिओप्लास्टीची आवश्यकता असते। पायऱ्या चढल्यानंतर आणि वजन उचलल्यानंतर छातीत कळ येत असल्यास एंजिओप्लास्टीची गरज आहे। एंजिओप्लास्टीचा सुळसुळाट सुरू असल्यानंच डॉक्टरांनी आपल्या सेकंड ओपिनियन पर्यायाचा वापर करण्याचा सल्ला दिलाय। कुठल्याही प्रकारच्या भावनिकतेला बळी न पडता जर तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टर किंवा दुसरे कुठले डॉक्टर आहेत जे तुमच्या ओळखीचे आहेत त्यांना तो रिपोर्ट लगेच दाखवा। आजकाल व्हॉट्सॲप आणि अदर गोष्टींमुळे हे खूप इझी झालेलं आहे। ती जी एंजिओग्राफी फिल्म असते त्याची रेकॉर्डिंग करून त्या डॉक्टरांची परवानगी घेऊन तुम्ही त्यांना सांगा की आम्हाला सेकंड ओपिनियन घ्यायचं आहे, आणि त्याप्रमाणे लगेच पुढच्या 5-10 मिनिटांमध्ये तुम्हाला ओपिनियन घेता येतो की ह्याची खरंच जेन्युइनली आवश्यकता आहे का नाही। भारतात एंजिओप्लास्टीचे कुठलेही नियम नाही। भारतात दरवर्षी 4.5 लाख रुग्णांवर एंजिओप्लास्टी केली जाते, तर अनेकदा गरज नसताना एंजिओप्लास्टी केल्यानं रुग्णांचा जीव गेल्याच्या घटनाही घडल्यात। त्यामुळे सरकारनं शस्त्रक्रियेचे नियम आणि स्टँडर्ड ठरवून हा पैशांसाठीचा गोरखधंदा रोखायला हवा। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।